आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आपल्याला सोलापूरसह राज्यभरामध्ये जाणवत आहेत। विशेषतः गॅस पुरवठ्यावरती याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतोय। व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते प्रशासनानं आदेशानंतर आता द्यायचं बंद केलेलं आहे। खरं तर प्रशासनाच्या आदेशानंतर काही प्रमाणात व्यावसायिक गॅस दिले जात आहेत, मात्र मुबलक प्रमाणात अजूनही गॅस मिळत नसल्यानं व्यावसायिक जे आहेत ते आता पारंपरिक ज्या लाकडीच्या शेगड्या होत्या त्याच्याकडे वळताना पाहायला मिळतात। मात्र या शेगड्यांनंतर अत्याधुनिकतेची जोड जी आहे ते आता व्यावसायिक देताना पाहायला मिळतात। म्हणजे सोलापुरातल्या बाजारात या ठिकाणी आपण बघताय की लाकडावरती चालणाऱ्या नवीन पद्धतीच्या शेगड्या ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। माझ्यासोबत एक व्यावसायिक आहेत। समीरभाई, खरं तर सदीकभाई, वेगवेगळ्या प्रकारच्या शेगड्या आपण गॅसच्या विकत होतो, या बाजारात नवीन शेगड्या तुम्ही आणलेल्या आहेत, काय याचं वैशिष्ट्य आहे? पहिला आमचा पारंपरिक कमीत कमी 25 वर्षापासून जमीर होम अप्लायन्सेस या नावाने आपण गॅसचा धंदा, गॅसचे शेगड्या म्हणा, स्पेअर पार्ट, ते सर्व धंदा आपण करत होतो। पण या आखाती देशाच्या युद्धामुळे असा परिणाम झाला की गॅस जे आहे कमर्शियल हॉटेलसाठी बिलकुल अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये। तर त्यामुळं आम्ही जे आहे ना, जे गॅसचा धंदा होता त्याऐवजी आम्ही लाकडाचे किंवा कोळशाचे असे जे आहे नवनवीन ते त्याच्यामध्ये शेगड्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहे। कारण त्यांना मागणी फार आहे। कस्टमरचं कल गॅस न मिळाल्यामुळं सर्व कल आपल्या लाकडी शेगड्यांकडे झालेला आहे। तर आम्ही अशा पद्धतीने जे नवनवीन जे आहे ना शेगड्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे हॉटेलसाठी मोठ्या कामासाठी जे आहे ना नवीन शेगडी आलेली आहे। याच्यावर कमीत कमी 20, 25, 30 किलोपर्यंतचं जेवण आरामरित्या करू शकतात। तर या पद्धतीनेच एक लहान पण शेगडी आहे जे घरगुती आणि हॉटेल असं दोन्हीसाठी जे चालत आहे। याचा मला थोडा वापर कसा होतो ते दाखवा जरा, काय कसं करता येईल? इथून जे समोरून लाकूड घालू शकता, तुम्ही बघू शकता समोरून लाकूड घालायचं आणि ह्याला जे एक फॅन दिलेला आहे, हे फॅनचा फायदा हे आहे की ह्याला कमी जास्त तुम्ही करायचं असेल तर हे असं उघडून कमी जास्त सुद्धा करू शकता, जसं पाहिजे तसं। मोठं फ्लेम पाहिजे तर असं पूर्ण पॅक केले, पूर्ण हवा लागून मोठी फ्लेम येते। आणि हे कमी करायचं असेल असं हे कमी जास्त पद्धतीने पण यूज करू शकता। ज्या पद्धतीने आपण गॅस यूज करतो त्याच प्रकारे हे पण जे शेगडी तुम्ही यूज करू शकता। गॅसची फ्लेम सुद्धा जशी कमी जास्त करायची तशी कमी जास्त पण होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेम येते, ज्याच्यामुळं जे आहे ना एक 20-25 किलोचं पण एक तास अर्ध्या तासामध्ये काम होतं। तर हॉटेल व्यावसायिकांना याची फार मागणी आहे। किती आता मागणी वाढली आहे, म्हणजे कधीपासून याची मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली आणि मागणी किती वाढली? हे आता जवळपास आपलं गॅसचं शॉर्टेज होऊन 1 महिना झाला, पण आपण जर बनवायला एक 8-15 दिवस लागले तर 8-15 दिवसानंतर आपले हे काम चालू झालेलं आहे। तर सध्या याला डेली एक 2-4 पीसला मागणी आहे, कस्टमर कंटिन्यू आहे। आणि आपल्या इथंच नाही तर बाहेरून पण जवळपास आपल्या जवळचे जे ग्रामीण भागातील म्हणा किंवा कर्नाटकातून पण लोक जे ह्याला बघून जे येत आहेत। काय साधारणतः दर आहेत मार्केट? हे साधारणतः बघा कमीत कमी एक 2-2.5 हजार पासून ते एक 8,500-9 हजारपर्यंत याचे दर आहेत। म्हणजे कमर्शियल घेतले तर एक 9-9.5 हजारपर्यंत सांगते। कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याच्यात बदल काही करू शकतो, काही वाढवता येईल? जसं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही बनवून देत आहे। तुम्हाला जसं पाहिजे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याला स्टँड म्हणा, मोठी लहान अशा पद्धतीने 3-4 व्हरायटी आपण तयार केलेल्या आहे याच्यामध्ये। आता हे सगळे जे आहेत त्या दुकानामध्ये तुम्हाला गॅसच्या शेगड्या दिसतील। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा व्यवसाय, यांची काय स्थिती आहे सध्या? हे सगळं आता बंदच आहे? हे आता आम्ही रमजानसाठी भरले होते। रमजान होतं, रमजानला याला फार मागणी असते, कारण ते शिरकुर्मा वगैरे बनवायचं असतं किंवा मोठ्या कामासाठी कस्टमर याला पसंती करतात। प्रत्येक वर्षामध्ये जे आहे ना आमचं म्हणजे रमजानमध्ये कमीत कमी एक 100-200 शेगड्या जात होते, पण यावेळेला आहे तसं ते ठप झालेलं आहे, कारण गॅसच भेटलं नाही लोकांना। जसं तसं सगळेजण सण याच्यावर किंवा आपल्या लाकडी शेगडीवर असं करून गुरकले। त्यामुळं असं ते ठप झाल्यामुळं आम्हाला पर्यायी मार्ग हुडकावा लागला आहे, असं झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघता हे करता गॅसच्या पारंपरिक आता ज्या वापरात होत्या त्या शेगड्या आहेत आणि त्यानंतर आता व्यावसायिकदृष्ट्या नवीन जे आहेत ते लाकडीवरती चालणाऱ्या किंवा कोळशावरती चालणाऱ्या शेगड्या ज्या आहेत ते बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गरज ही शोधाची जननी असं म्हणतात आणि जी गॅसचा तुटवडा निर्माण झाला त्यातून जी गरज आत्ता शेगड्यांची निर्माण झाली आहे ती बघता बाजारांमध्ये अशा पद्धतीने लाकडी आणि कोळशांवरती चालणाऱ्या शेगड्या ज्या आहेत त्या आता दाखल झाल्या आहेत आणि याची यांना देखील मागणी लोकांकडनं, ग्राहकांकडनं मिळताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अयुब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।